जायचं. नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण गावाचं नाव काय, ब्राह्मणवाड्यामध्ये आलोय. अभिजित गायकर यांच्या प्लॉटवर. यांनी या अगोदर कोबीसाठी इलाइट कवचचा हात घेतलेला होता आणि टोमॅटोवरती पण इलाइट कवचचा हात घेतला. आता हे टोमॅटोची परिस्थिती बघा, एकदम म्हणजे शब्दात आपण सांगू शकत नाही अशी टोमॅटोची परिस्थिती बघा. फळाची संख्या, पुढे झाड दाखवा. प्रत्यक्ष दर्शनी तुम्ही आपण शेतकऱ्याला विचारू का ते समाधान काय आहे त्यांचं, किती सॅटिस्फाईड आहे प्रोडक्टनुसार. आपण इलाइट परत कवच आणि निर्वेद आणि परत धानुसन वगैरे असा हा एक स्प्रे पहिला पण काढला होता आपल्याला, म्हणजे भोरी डावणी काळी पीक यासाठी ना चांगल्यापैकी रिझल्ट वाटला. आणि आता परत दुसरा आपला हा हात फवारणीचा चालू आहे त्याच प्रॉडक्टचा. आणि प्रॉडक्ट अतिशय उत्तम, म्हणजे चांगले आहेत आणि त्यांचा रिझल्ट पण चांगला आहे. आणि आपण याआधी पण म्हणजे कोबीला पण इलिट आणि कवचचा हा स्प्रे घेतला होता, भुरी डावणी करपा घाण्या यासाठी काळी टीक. तर कोबीला मला वाटतं आता जवळजवळ 15 दिवस झाले फवारून, परत पुन्हा अजून स्प्रेसुद्धा नाही, म्हणजे त्याचे रिझल्ट अतिउत्तम आहे. आणि तर फळांना सुद्धा म्हणजे फुलसंख्या, फुटवे वगैरे यासाठी सुद्धा म्हणजे चांगला रिझल्ट भेटलेला आहे आपल्याला. फळसंख्यासुद्धा म्हणजे आपली चांगल्यापैकी, साईज वगैरे पण चांगली. आणि ह्या आधी म्हणजे त्यांनी आपल्याला गोरडे साहेबांनी आपल्याला खालून कार्बनसुद्धा सोडायला लावला होता. तर कार्बन पण सोडल्यानंतर म्हणजे मुळी, फुटवा वगैरे फ्रेशपणा प्लॉटमध्ये चांगल्यापैकी दिसला आपल्याला. म्हणजे ते जे ट्रीटमेंट देतात ही आपल्याला थोडी म्हणजे चांगल्यापैकी योग्य ट्रीटमेंट भेटते त्यांच्याकडून. आणि आपला प्लॉटही पण अतिशय उत्तम कंडिशनमध्ये प्लॉट आहे आणि कमी खर्चामध्ये उत्पन्न चांगलं भेटतं. चालेल शेतकरी मित्रांनो, भेटू आपण पुन्हा. इकडं पूर्ण फिरवा असं.